बहुजन क्रांती सेना आणि आई संघटनेचा हल्लाबोल। अर्धवेळ परिचारिका महिलांच्या न्याय हक्कासाठी आझाद मैदानात पहिल्याच दिवशी सरकार हादरले। अर्धवेळ परिचारिका महिलांच्या न्याय हक्कासाठी बहुजन क्रांती सेना आणि आई संघटना आझाद मैदानाच्या रिंगणात उतरली असून आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत प्रशासनाचे लक्ष वेधले। पहिल्याच दिवशी अन्न व औषध मंत्री यांच्यासोबत विशेष बैठक घेण्यात आली, ज्यातून या आंदोलनाची गंभीर दखल घेतली गेल्याचं दिसून आलं। या आंदोलनात महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी बहुजन क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनंत पट्टेकर साहेब, बहुजन क्रांती सेना युवा प्रदेशाध्यक्ष विनोद भाऊ भोसले, आई संघटना महाराष्ट्र राज्य सचिव उपाध्यक्ष संगीताताई कडाळे, कार्याध्यक्ष माधवजी माने सर, सल्लागार बाजीरावजी घाटे सर, तसेच बहुजन क्रांती सेना लातूर जिल्हा पदाधिकारी व्यंकटेशजी सवारे साहेब, नांदेड सकाराम करीवाड, लातूर जिल्हा अध्यक्षा मंगलताई सोनकांबळे, रायगड जिल्हा अध्यक्षा ज्योतिताई मते, राज्य सदस्य कोण नंदाताई धनवटे, आशाताई साळुंखे, जिल्हा उपाध्यक्ष आदी पदाधिकारी उपस्थित होते। संपूर्ण रायगड जिल्हा आई संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने जमून आझाद मैदानात भव्य शक्ती प्रदर्शन केलं। आंदोलनाचा पहिला दिवस उत्साह, लढाऊ जिद्द आणि प्रचंड निर्धाराने पार पडला। या जोरदार सुरुवातीमुळे सरकार आणि प्रशासनाला या प्रश्नावर गांभीर्याने विचार करण्यास भाग पाडले गेले आहे। जोपर्यंत अर्धवेळ परिचारिका महिलांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा मागे हटणार नाही, असा ठाम इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे। मुंबई आझाद मैदान या ठिकाणी बहुजन क्रांती सेनेच्या वतीने बहुजन क्रांती सेनेचे सरसेनापती माननीय आनंदजी पटेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबई आझाद मैदान या ठिकाणी अर्धवेळ परिचारिका महिलांचं वादळ देखील आझाद मैदान या ठिकाणी पोहोचलेलं आहे। मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आई संघटना असेल, आनंदजी पटेकर साहेब असतील, यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे वादळ आलेलं आहे आणि यामध्ये यांची मागणी जी ठेवलेली आहे, ही मागणी म्हणजे अर्धवेळ परिचारिका महिलांना अर्धवेळ परिचारिका महिलांचा पगारवाढ करण्यात यावा। त्याचबरोबर या महिलांनी कोविड काळामध्ये स्वतःच्याही जीवाची पर्वा यांनी केली नाही, तर यांना देखील कोविड काळामध्ये यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी आम्ही राज्य सरकारकडे या ठिकाणी करत आहोत। त्याचबरोबर आज सर यांचा विचार जर केला तर यांना राज्य शासन पगार किती देतं? 3000 रुपये, आणि 3000 मध्ये यांचा परिवार चालतो का? हा विचार या ठिकाणच्या राज्य सरकारने करण्यात यावा, या ठिकाणच्या केंद्र सरकारने करण्यात यावा। आमची मागणी आहे, मागच्या टायमाला आरोग्य मंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलेला होता, मागच्या काळामध्ये आरोग्य मंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलेला होता की आम्ही तुम्हाला 6000 रुपये देऊ। मग आता आमची मागणी आहे, अरे बाबा आता 1 महिना झाला, मग अजून का 6000 देत नाही? तर याच्यामध्ये देखील तात्काळ या सरकारने विचार करावा आणि आम्हाला पगारवाढ करण्यात यावा। आणि ह्या महिला गेल्या अनेक दिवसांपासून काम करत आहे, म्हणजे यांची 60 70 वर्ष यांनी या सेवेमध्ये दिलेले आहेत। मग यांना आम्हाला एक म्हणायचं आहे, आता तर GR आले तो, पण पूर्वी जर एखादी महिला जर काम करत असेल ना तर तिला परमनंट केल्या जायचं। मग आमची मागणी बहुजन क्रांती सेनेच्या वतीने आमची एक मागणी अजून आहे, या महिलांना देखील परमनंट करून घेण्यात यावं। ही मागणी देखील आम्ही बहुजन क्रांती सेना आई संघटनेच्या वतीने या राज्य शासनापुढे ठेवलेली आहे। आमच्या मागण्या या सरकारने तात्काळ विचारात घ्यावा, अन्यथा बहुजन क्रांती सेना आणि आई संघटना यांना विचारात घेईल अशी वेळ यांनी येऊ देऊ नये, असंच या ठिकाणी मी नमूद करतो। आणि आमच्या बहुजन क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आनंदजी पटेकर सर, मी यांना या ठिकाणी 2 शब्द बोलण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो। तत्पूर्वी आपण ही घोषणा देऊया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। प्रथमतः मी सर्व महापुरुषांना वंदन करतो आणि आज या ठिकाणी अर्धवेळ परिचारिका यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आज बहुजन क्रांती सेनेच्या वतीने
आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे। ज्या अर्धवेळ स्त्री परिचारिका या आरोग्य सेवकाचं काम करतात, महाराष्ट्रामध्ये जेवढ्या महिला आहेत या महिला या आरोग्य सेवेचं काम करतात आणि या महिलांकडे प्रामुख्याने सरकारचं दुर्लक्ष होत आहे। आज आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो आरोग्याचा आहे। आरोग्यावर सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत आहे, परंतु खरोखर जे लोक सेवा करतात, ज्या आरोग्य सेविका सेवा करतात, आज त्यांच्याकडे या सरकारचं दुर्लक्ष झालेलं आहे। या अर्धवेळ परिचारिका महिलांची मागणी अनेक दिवसापासून सरकारकडे आहे, परंतु सरकारने या मागणीकडे 100% दुर्लक्ष केलेलं आहे। कोविडच्या काळात माझ्या माता भगिनींनी आरोग्य सेवकाचं काम करत असताना कोविडच्या सर्व रुग्णांची सेवा केली। ज्या रुग्णांना त्यांच्या घरच्यांनी बाहेर काढून दिलं, घरच्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, त्या काळात माझ्या या बहिणींनी त्यांची सेवा केली। कोविडच्या रुग्णांना त्यांनी हाताने हाताळलं, त्यांच्या जवळ त्यांना जाऊन इंजेक्शन दिले, त्यांना कोविडचे डोस दिले, त्यांची सेवा केली। ज्या रुग्णांना जेवण नसेल त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करून दिली आणि या काळात या सेवकांना सरकारने त्यांच्याकडे 100% दुर्लक्ष केलं आणि ज्या सेवकांनी काम केलं नाही किंवा ज्यांनी कोविड पासून पळ काढला अशा लोकांना सरकारने कोविड योद्धा म्हणून पुरस्कार दिले। म्हणजे हा नालायकपणा करून सरकारला काय सिद्ध करायचं आहे? माझं एक म्हणणं आहे की ज्या अर्धवेळ स्त्री परिचारिका आहेत, आमच्या मागण्या काय आहेत? तुमच्याकडे छोट्या छोट्या मागण्या आहेत। आमचा पगार वाढ करा। स्त्री परिचारिका सरकार पगार किती देतं? 3000 रुपये। 3000 रुपयामध्ये जर कधी आज आपण विचार केला तर 3000 रुपयामध्ये सरकारचं आणि या महिलांचं त्यांनी जर कधी विचार केला व्यवस्थित तर यांचं घर सुद्धा चालू शकत नाही। आणि आपण बघितलं सरकारचा एका मंत्र्याचा खर्च, एका अधिकाऱ्याचा खर्च, त्यांच्या मुला मुलींच्या लग्नाचा खर्च हा कोट्यवधी रुपयामध्ये आहे आणि सगळे पैसे शासनाचे हे जनतेचे आहेत। जनता या पैशाची मालक आहे आणि असं असतानाही शासन जर कधी या महिलांकडे दुर्लक्ष करत असेल, त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असेल तर बहुजन क्रांती सेना यानंतर शांत बसणार नाही। बहुजन क्रांती सेना रस्त्यावर उतरेल आणि त्यानंतरचं जे काही त्याचं सरकारवर जे काही त्याचं संकट येईल किंवा या सरकारच्या विरोधात जे काही आंदोलन होईल त्याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची राहील। मी सरकारला सांगू शकतो की आम्ही आंदोलनावर उतरलो किंवा आम्ही आंदोलन करायला सुरुवात केली तर या सरकारला त्यांच्या झोपेतून जागा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आमची जी मागणी आहे, सगळ्यात महत्त्वाची आमची मागणी आहे की आमच्या ज्या आया बहिणी आहेत, ज्या आरोग्य सेवकाचं काम करतात, ज्यांनी कोविड मध्ये काम केलं, आपल्या घरच्यांकडे आपल्या मुलाबाळाकडे दुर्लक्ष केलं, आपल्या कुटुंबाचा विचार केला नाही आणि त्यांनी सेवेकाचं काम करत असताना, आरोग्याच्या सेवकाचं काम करत असताना त्यांना कोणतंही त्या काळात मानधन मिळालेलं नाही। आमची एक भगिनी या कोविडचं काम करत असताना मृत्युमुखी पडली, तिला सरकारने एकही रुपया मदत केलेली नाही। त्या कोविड मध्ये त्या महिलेचा मुलगाही तिला कोविडची बाधा झाल्यामुळे तो मुलगाही वारला। असे एक प्रकरण माझ्या समोर आलेलं आहे, परंतु महाराष्ट्रात असे असंख्य प्रकरण असणार आहेत। तर सरकारला माझी एक मागणी आहे, एवढ्या 8 दिवसात आमच्या भगिनींचा पगार वाढ करा, अन्यथा आम्ही दुसरं आंदोलन हे डायरेक्ट त्या आरोग्य मंत्र्याच्या घरावर करू असा आमचा ठामपणे इशारा आहे। पगार वाढ करा, आमच्या भगिनींना तुम्ही न्याय द्या आणि यासाठी आमची बहुजन क्रांती सेना ही 100% प्रयत्नशील राहणार आहे आणि या पगार वाढ झाल्याशिवाय आम्ही या आझाद मैदानातून हलणार नाही असा मी आज सरकारला इशारा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।